मेहंदी डिझाईन शिकायची आहे, पण शेप सुचत नाही आहेत. असं जर तुमच्याबरोबर पण होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही तुम्ही डिझाईन्स पाहत असाल, एकदम साधी आणि सिंपल शेप्स वापरून ही डिझाईन तयार झालेली आहे. तर मी इथं सुरुवातीला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी कावेरी मेहंदी आर्ट या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथं मी छोटंसं एक फ्लावर घेऊन, सिंपलवाला फ्लावर घेऊन डिझाईनला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर डिझाईनची सुरुवात ही कुठल्याही एलिमेंटने करू शकता. फ्लावर असू शकतं किंवा कुठला पेस्ट्री शेप असू शकतो किंवा कुठला बेल्ट पण असू शकतो. तर बेसिक एलिमेंट जर तुम्हाला शिकायचे असतील तर माझ्या चॅनलवर बरेचसे बेसिक एलिमेंटचे व्हिडिओज अपलोडेड आहेत. ते तुम्ही प्लीज जाऊन चेकआउट करा आणि बेसिक एलिमेंट शिकू शकता. तर मी नेहमी सांगते की बेसिकपासून जर तुम्हाला मेहंदी शिकायची असेल तर आधी ते पेन्सिलने ट्राय करा आणि नंतरच मेहंदीने ट्राय करा. ओके, तर डिझाईनकडे वळूया. हे फ्लावरमध्ये मी शेडिंग केलेली आहे आणि फ्लावरला डबल अशी डार्क लाईन दिलेली आहे आणि वरती एक पेस्ट्री शेप घेऊन त्यावरती लाईनिंग केलेली आहे. शेप्समधलं फिलअपबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही कसं पण घेऊ शकता. एक सिंगल एलिमेंटचं पण घेऊ शकता किंवा 2 एलिमेंटचं पण हे फिलअप घेऊ शकता. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हळूहळू या गोष्टी येत जातात आणि स्वतः पण एक आयडिया येऊन जाते की कुठं कोणता एलिमेंट यूज करायचा आहे. तर असेच एकावरती एक शेप्स घेऊन आपल्याला डिझाईन कंप्लीट करायची आहे आणि प्रत्येक शेपला डार्क लाईन देऊन तो शेप कंप्लीट करायचा आहे. हे बघा, आता मी लाईन्स घेतलेल्या आहेत, त्यावरती एक फ्लावर घेतलेला आहे, सेकंडवालं छोटंसं फ्लावर, त्या आतमध्ये शेडिंग केलेली आहे. शेडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फ्लावरमध्ये कुठल्याही, आणि हे फ्लावर डार्क केलेलं आहे. तुम्ही इथं डॉट पण घेऊ शकता किंवा असे तुरे पण घेऊ शकता. हे अशा छोट्या छोट्या लायनिंगच्या डिझाईनवर कुठली डिझाईन चांगली वाटते. तर नेक्स्ट इथे मी छोटे छोटे 3 फ्लावर घेणार आहे आणि पुढे अशी हळूहळू डिझाईन आपल्याला वाढवायची आहे. बेसिक एलिमेंट आधी शिकून घेतल्यानंतर तुम्हाला अरेबिक मेहंदी ड्रॉ करता येऊ शकते किंवा नंतर शेप्स आपोआपच आपल्याला येऊ लागतात. तर मी दुसरा पेस्ट्री शेप घेतलेला आहे आणि आतमध्ये एक 3 लाईनचा छोटासा बेल्ट घेतलेला आहे आणि त्या पेस्ट्री शेपच्या हाफ लाईनमध्ये झिगझॅगवाला चेक्स घेत आहे मी. झिगझॅगवाला चेक्स हा कुठल्याही ठिकाणी चांगला वाटतो. ते सिंगल जरी घेतला बेल्ट तरी पण छान वाटतो आणि कुठल्या शेपमध्ये घेतला तरी पण तो छानच वाटतो. यामध्ये मी सिंपलवाला बेल्ट घेतलेला आहे आणि हा पेस्ट्री शेप पण कंप्लीट केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला बेसिक एलिमेंट आधी शिकायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला अरेबिक डिझाईन शिकायचे आहे. बघा, नेक्स्ट मी परत तिथं लायनिंग करून छोट्या छोट्या फ्लावरची डिझाईन घेतलेली आहे आणि पुढं डिझाईन क्रिएट करत आहे मी. तुम्ही पण अशा प्रकारे एकावरती एक शेप्स क्रिएट करून डिझाईन शिकू शकता आणि मेहंदी डिझाईन क्रिएट करू शकता. ओके, तर या शेपमध्ये आपल्याला स्ट्रोक्स द्यायचे आहेत. ॲक्च्युली यानंतरची जी डिझाईन आहे मी
दुसऱ्यावाल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली आहे, त्यामुळे इथं जरा डिझाईनचा कलर चेंज झालेला आहे. आणि ओके, तर इथं मी थर्डवालं फ्लॉवर घेतलेला आहे आणि परत आपल्याला डिझाईन क्रिएट करायचे आहे. त्यामध्ये पण स्ट्रोक्स द्यायचे आहेत. शेड इथं एक गोष्ट अशी आहे की स्ट्रोक्स वेगळे, हे जे मी आता ड्रॉ करत आहे ते स्ट्रोक्स आहेत. खालच्या साईडला ज्या पेस्ट्री शेपमध्ये आहेत तेही पे स्ट्रोक्स आहेत. आणि ज्या फर्स्टवाले आणि सेकंडवाले जे फ्लॉवर आहे त्यामध्ये जे आहे ती शेडिंग आहे. तर हे छोटे छोटे एलिमेंट आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि हे स्ट्रोक्स पण मी कंप्लीट करणार आहे आणि तो वाला पेस्ट्री शेप पूर्ण करणार आहे. ओके, इथं एक प्रॉब्लेम आहे की यानंतरचा जो व्हिडिओ आहे, यानंतरची जी व्हिडिओ क्लिप आहे ती ॲक्च्युली माझ्याकडे नाही आहे. तर हा पेस्ट्री शेप कंप्लीट झालेला आहे. आणि ओके, जर बेसिक एलिमेंटबद्दल जर तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवीन, तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तर इथे बघा डिझाईन कंप्लीट झालेली आहे. हाफपासून फिंगरवरची डिझाईनचं माझ्याकडे व्हिडिओ क्लिप नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये डिझाईनमध्ये बघू शकता. छोटे छोटे बेसिक एलिमेंट घेऊन मी डिझाईन कंप्लीट केलेली आहे आणि ती तुम्ही ट्राय करू शकता. तर सेकंडवाली जी डिझाईन आहे तिचा व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या दोन्ही पण डिझाईन मी सोबतच ड्रॉ केलेल्या, त्यामुळं सेकंडवाला व्हिडिओ हा नेक्स्ट डिझाईनचा असणार आहे. आणि फर्स्टवाली डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता एक लाईक द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.